तसं भरपूर टाईमपासून इच्छा आहे, की हा असा मिरर आपल्याकडे पण असायला हवा. मम्मीची फर्माईश होती, की आज कडक पाव झालाच पाहिजे. म्हणून मग कडक पाव मागवला आणि चहा घेतला. दुपारच्या जेवणापर्यंत फक्त चहावर राहू शकणार, त्याच्यामुळे हेवी ब्रेकफास्ट केला. स्वस्तात काय घ्यायला गेलं, की असं सगळं खराब निघतं. व्हिडिओ एडिटिंग करणं म्हणजे डोक्याला शॉर्ट. आता तो शॉर्ट अर्धवट कंप्लीट करून मी दुपारचं जेवण करून घेतलं. काल घेतलेले हेअर क्लिप आज मी केसांना लावलेत आणि खूप क्यूट वाटतायत. बाय द वे मी निघाले मार्केटला जाण्यासाठी. भरपूर दिवस झाले आपल्या लाईफमध्ये एक गोष्ट सुरू होती, जी की आपल्याला हे घर शिफ्ट करणं आणि फायनली आपल्याला मनाप्रमाणे दुसरा फ्लॅट मिळालेला आहे. आता का, कसं, काय, कधी, कुठे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू एकेका व्लॉग मध्ये सांगतच जाईन. आता शिफ्टिंग म्हटलं तर इलेक्ट्रिशियनला वगैरे सांगायलाच पाहिजे, तर त्या एक दोन गोष्टी करण्यासाठी मी बाहेर पडले. सेम बनाना है और पजामा है ना खाली नीचे से इतना इतना बड़ा है। काही दिवसांपूर्वी मम्मीसाठी ड्रेस मटेरियल घेतलं होतं, तेच आज शिवायला दिलं. आणि हो, काही दिवसांपूर्वी सोफा पण बनवायला दिला होता. म्हणजे 10,000 फेऱ्या झाल्या असतील माझ्या. तेव्हा हे अंकल मला फायनली जाऊन भेटलेत आज. म्हणून म्हटलं की पटकन यांना सनमाईक पण आपण सिलेक्ट करून सांगूया. माझे डोळे यासाठी मोठे झाले की इतकं मोठ्या बुक मधून मला सिलेक्ट करायचंय. बट मम्मी आहे तो कोई बात का गमीच नाहीये. म्हणजे मम्मीला व्हिडिओ कॉल केला आणि फायनली सिलेक्ट केलं. विचार केला की आज इन्स्टंट मिसळ पावच बनवून टाकूया. त्याच्यामुळे मूग मटकी घेतली आणि हा असा मिरर मला ना भरपूर टाइम पासून हवा होता, जे की मी विचार करत होती. आता दुसऱ्या घरी शिफ्ट पण व्हायचं आहे, तर तिथे थोडासा स्पेस असेल म्हणून थोडीशी एन्क्वायरी केली. बाय द वे IKEA मध्ये सुद्धा असा मिरर मिळतो, पण लेट्स सी काय करायचं ते. घर येऊन पाणी पिना तो बनता है भाई, इतना काम जो किया है. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.